नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आम्ही आलेलो आहोत शिंदखेडा तालुक्यातील माडीच या गावामध्ये आम्ही वसंतराव पुंडलिक देशले यांच्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहोत। खरं तर यांनी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नर्सरीचा फार्म बघितला होता आणि त्या अनुषंगाने ते आमच्या घरी येऊन 2 किलो बियाणं घेतलं होतं ना, गावरान जळगाव फाफडा याचं 2 किलो बियाणं घेतलं होतं आणि पूर्ण माहिती त्यांनी जाणून घेतली आणि प्रत्यक्ष रूपी आज आम्ही त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। तर आपण बघू शकता की कापसामध्ये मिरचीचं पीक कसं घेतलं जातं प्रात्यक्षिक आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत। तर वातावरणात होणारा जो बदल आहे त्यामुळं ओपनमध्ये मिरचीला प्रॉब्लेम येत असतो, परिणामी जर कापसामध्ये लावली तर खूप चांगल्या पद्धतीने ते येत असतं। आणि वसंतदादांनी हे म्हणजे कापूस लागवड करत असतानाच म्हणजे कसं केलं होतं तुम्ही लागवड मिरचीच्या बिया एक बिया टाकायचा, हां, एक सोडून एक आणि अतिशय आपण बघू शकता दाखव अतिशय छान पद्धतीचा त्यांचा उतारा इथं झालेला आहे आणि निश्चितच त्यांना चांगलं उत्पन्न या देखील मिळणार आहे। आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की याच्याबरोबर एक ड्रिचिंग करायची आहे ती त्यांची बाकी झालेली आहे, कारण की जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्याचा निंदीचं माणसं बघा निंदी चालू आहे। निंदी केल्यानंतर बापू ड्रिचिंग करणार आहेत बुरशीनाशकची। त्यासाठी आम्ही आमचे जे तज्ज्ञ आहेत मिरचीचे किरण पाटील यांना देखील त्यांच्या शेतामध्ये आपण पाहणी करायला आणलेलं आहे। किरण पाटील, आपण त्यांना सांगितलं होतं की गावरान खत इकडं त्यांनी बापूंनी गावरान खत देखील आलेलं आहे, कारण आपण रासायनिक खतांचा उपयोग जास्त या मिरचीला लागत नसतो आणि बापूंनी अतिशय छान प्रकारे कर्ब असलेलं हे गावरान खत आणलेलं आहे। हे असं टाकायचं आहे बापू, हे पूर्ण निंदी झाल्यावर तुम्हाला असं टाकायचं आहे ड्रिंकिंग करून। तर यासाठी आता आपले जे मिरचीचे तज्ज्ञ आहेत किरण पाटील हे आता ते सांगू शकतील बापूंना काय माहिती देणार आहेत। बोला पाटील। नमस्कार, मी किरण पाटील, पवनपुत्र ॲग्रो एजन्सी दांदरणे। आज आपण ज्यांना भैयादादा या नावाने माडीज गावामध्ये चांगली ओळख आहे व त्यांचं कंट्रोल रेशन दुकान देखील आहे, ते इथं एकदम चांगल्या अशा प्रकारे या जमिनीमध्ये चांगलं उत्पन्न घेतात व त्यांनी कापूस या पिकामध्ये आंतरपीक म्हणून एक ड्रीप सोडून एका ड्रीपवर म्हणजे 1.25 फूट अंतरावर त्यांनी एक कापसाची झाड लागवड केलेलं आहे व डायरेक्ट बियाणे प्लांटेशन न करता बियाण्याची लागवड मजुरीला लावून या कॉटन पिकामध्ये लावलेली आहे। तर आपण बघू शकतात मिरची या पिकाची एकदम उत्कृष्ट असं जर्मिनेशन झालेलं आहे व निरक या पद्धतीने आहे। तर आपण त्यांना सांगू शकतो की त्यांनी या 10 दिवसाच्या आत याला ह्युमिक ॲसिड हे ड्रिंचिंग मार्फत देऊन त्याच्यामध्ये डेंटासू हे टाकून द्यायला पाहिजे, कारण की जेणेकरून याला स्नेल केलचा प्रॉब्लेम येणार नाही व बुरशी वगैरे कुठलाही खालून प्रॉब्लेम लागणार नाही। दुसरी गोष्ट, ही मिरची अशी लागवड केल्यामुळे याचा जो स्पेशली खर्च लागतो स्प्रेचा तो वाचून जातो। जो की तुमचा कॉटनला स्प्रे चालतो त्या स्प्रेमध्ये तुमचा मिरचीचा पण फवारा हा होऊन जातो, याच्याने तुमचा खर्च वाचतो। दुसरी गोष्ट, हे एका झाडाला लागून एक झाड असल्यामुळे जे कीटकनाशक आहेत त्यांची रोकथाम चांगल्या प्रकारे होते, एवढं मी सांगू शकतो। त्याच अनुषंगाने आपण बघू शकता शेतकरी बांधवांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण रासायनिक खताचा उपयोग याच्यामध्ये कमी केला तरी चालत असतं, कारण की ही गावरान व्हरायटी आहे आणि आपण एकंदरीत व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की मी या वर्षी 1 क्विंटल 20 किलो बीज शेतकऱ्यांना प्रयोगसाठी दिलेलं आहे, जेणेकरून त्यांना उत्पन्न चांगलं यायला पाहिजे। आणि निश्चितच मी आता त्यांच्या फीडबॅक घेत आहे, तर तो एक चांगल्या प्रकारे मला मिळत आहे। आणि मी शेतकऱ्यांना बापू म्हणजे तुम्हाला सांगतो की जेव्हा तुमचं उत्पन्न निघेल मार्केटपेक्षा मी 500 रुपये घेऊन जाईल जास्तीने, म्हणजे मी यांना रोप तर दिलेलंच आहे, परंतु यांचा जो दर्जेदार माल नेईल, कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र खानदेशामध्ये गावरान मिरचीला खूप मोठी मागणी यायची आणि ही मी नंदुरबारला सुद्धा माझ्याकडून घेऊन जातात। म्हणून माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला मी ज्यांना मिरचीचं रोप बीज दिलेलं आहे त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण आपली मिरचीची चांगली काळजी घ्या आणि हे जे बुरशीमुळे जे काही मर पडते तर अजिबात घाबरून जाऊ नका। आपलं चांगलं प्रतीचं बुरशीनाशक त्या यांना ड्रिचिंग करा
आणि काय तुमचा काही प्रॉब्लेम असतील, समस्या असतील तर माझा मोबाईल नंबर आहे 9552781271. त्याचनंतर पावसाच्या अभावामुळे यावर्षी माझ्या नर्सरीमध्ये काही वेळ लागलेला आहे. 8-10 दिवसांनी माझ्या नर्सरीत रोपं तयार होणार आहेत. जरी ज्या शेतकरी बांधवांना अजूनही वेळ गेलेली नाही आहे, श्रावण महिन्यापर्यंत गावरान मिरची लावण्याचा कालावधी असतो आणि ज्यांना काही लावायचं असेल तर त्यांनी माझा हा नंबर आहे 9552781271 याची संपर्क साधावा. त्याच्यानंतर ज्यांना मिरचीविषयी काही माहिती हवी असेल तर आमचे ॲग्रो एजन्सीचे मालक किरण पाटील यांचा मोबाईल नंबर आहे, सांगा. पवनपुत्र एजन्सी धांधरणी, मोबाईल नंबर आहे 86 98 34 08 92. धन्यवाद. धन्यवाद.